प्राणायामचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अनुलोम विलोम, दुसरा प्रकार आहे अंतक कुंभक आणि तिसरा प्रकार आहे बाह्य कुंभक. पहिला प्रकार जो आहे अनुलोम विलोम, त्याच्यामध्ये काय करतात, एका नॉस्ट्रिलने श्वास आतमध्ये घेतात, स्लोली बाहेर सोडतात दुसऱ्या नॉस्ट्रिलने, पुन्हा याच नॉस्ट्रिलने आतमध्ये घेतात, दुसऱ्या नॉस्ट्रिलने बाहेर सोडतात. त्याच्यामध्ये तुम्हाला श्वासाला होल्ड करायचं नाही, धरून ठेवायचं नाहीये, फक्त श्वास आतमध्ये घ्यायचा, बाहेर सोडायचा. आणि अनुलोम विलोम करत असताना पूर्ण लक्ष डोळे बंद ठेवायचे आणि श्वास घेण्यावरती आणि श्वास सोडण्यावरती याच्यावरती लक्ष पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. ठीक आहे. दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे अंतक कुंभक. त्याच्यामध्ये काय करतात, श्वास आतमध्ये घेतात एका नॉस्ट्रिलने, होल्ड करतात, दुसऱ्या नॉस्ट्रिलने बाहेर सोडतात. होल्ड करताना 10 सेकंद होल्ड करायचं आहे. मी करून दाखवतो. हा झाला दुसरा प्रकार, त्याला अंतक कुंभक म्हणतात. तिसरा प्रकार आहे बाह्य कुंभक. ज्याच्यामध्ये काय करतात, एका नॉस्ट्रिलने श्वास आतमध्ये घेतात, दुसऱ्या नॉस्ट्रिलने बाहेर सोडतात. बाहेर सोडल्यानंतर तुम्हाला 10 सेकंद श्वास रोखून धरायचा आहे, होल्ड करायचा आहे. करून दाखवतो मी तुम्हाला. आलं लक्षात? नॉर्मली आपल्याला श्वास बाहेर सोडल्यानंतर होल्ड करायची सवय नसते. तरी पण आपण जर प्रॅक्टिकली केलं, प्रॅक्टिस केली दररोजच्या दररोज, तर तुम्ही 10 ते 20 सेकंद श्वास सोडल्यानंतर होल्ड करू शकता आणि याचे खूप सारे फायदे असतात. पहिला फायदा आहे, ज्यांना ज्यांना वारंवार सर्दी, खोकला, धुळीमुळे सर्दी होते, खोकला होतो, घशाचे त्रास होतात, त्यांना हा फायदेशीर आहे. दुसरा आहे, ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो, सारखं सारखं डोकं दुखत राहतं, त्यांनी हा योगा, तिन्ही योगा जर एकत्रितपणे केले, 5 मिनिट जरी केले सकाळी, तरी त्यांना फायदेशीर आहे. ठीक आहे. धन्यवाद.